Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos. Okay, so today we are going to start with the new topic called entry and exit criteria in testing. Okay, so write down the topic name, entry and exit criteria in testing. Yes, any guesses? What do you think? What is entry criteria? नावात बघून काय वाटते? नाव वाचून एंट्री क्रायटेरिया आणि एक्झिट क्रायटेरिया काय असावं, काय असेल? Any guesses? चुकू द्या. Just give a try. When we start the testing, it is the entry criteria. When we start the testing. Yes. Starting testing. Okay, partially correct. I mean nearby, but not clear. I mean, टेस्टिंग कसं चालू करायचं आणि कसं बंद करायचं? टेस्टिंग कसं चालू करायचं, कसं बंद करायचं. ओके ओके. डेडलाईन मीट होते का बघायची एक्झिट मध्ये. No. Okay. Okay. Any guesses or can I explain? Login and logout. Not only login and logout. No. Starting testing and testing. So basically entry criteria and exit criteria in testing specifically. So the म्हणजे कुठलं पण प्रोसेस, कुठली पण ऍक्टिव्हिटी स्टार्ट करण्यासाठी पुरेसं इनफ इन्फॉर्मेशन और द कंडिशन तुमच्याकडे आहेत का? लाईक तुम्ही कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये तुम्ही हे करत होता, राईट? एक्सपेरिमेंट्स करत होतो आपण. सो देर इज अ वन टर्म कॉल प्रीरिक्विसाइट्स. व्हॉट वॉज दॅट प्रीरिक्विसाइट्स? म्हणजे एक्सपेरिमेंट करण्याआधी तुमच्याकडे हे वातावरण आहे, गोष्टी आहेत का? ॲपरेटर्स आहेत, ऑल दीज थिंग्स, राईट? टू स्टार्ट द एक्सपेरिमेंट. म्हणजे लेट्स से जनरल एक्झाम्पल, तुम्ही सपोज स्वयंपाक करायला बसलात, स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला. सो व्हॉट इज एंट्री क्रायटेरिया? म्हणजे काय तुम्हाला कंडिशन्स पाहिजे किंवा काय काय तुमच्याकडे? एक तर भाजी हवी, राईट? ती तुम्ही चेक करता आहे की नाही. द सेट ऑफ कंडिशन. एंट्री क्रायटेरिया इज अ सेट ऑफ कंडिशन दॅट शुड बी एक्झिस्ट, म्हणजे ऑर दॅट शुड बी अवेलेबल बिफोर स्टार्टिंग द टेस्टिंग प्रोसेस. म्हणजे टेस्टिंग सुरू करण्याआधी अ सेट ऑफ कंडिशन दॅट शुड बी एक्झिस्ट ऑर अवेलेबल, राईट? म्हणजे जसं तुम्ही एखादं काम करताय, काम तुम्हाला पूर्ण करायचं, त्याच्या आधी ते काम पूर्ण करण्यासाठीच्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का? दॅट इज एंट्री क्रायटेरिया. राईट डाऊन द डेफिनेशन, देन आय विल डिस्कस वन मोर टाइम. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ एंट्री क्रायटेरिया. Entry criteria is a set of conditions which should exist. Entry criteria is a set of condition which should exist or to be met in order to start the testing process. In order to start testing process. म्हणजे टेस्टिंग ऍक्टिव्हिटी, टेस्टिंग सुरू करण्याआधी कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे तुमच्याकडे? दॅट इज एंट्री क्रायटेरिया. दॅट इज एंट्री. टेस्टिंग एंट्री करताना, टेस्टिंग सुरू करायच्या आधी तुमच्याकडे कुठल्या तरी कंडिशन्स आहेत, दॅट शुड बी मेट और दॅट शुड बी अवेलेबल. एक्झिस्टच्या इथे तुम्ही अवेलेबल सुद्धा लिहू शकता फॉर सिम्प्लिसिटीसाठी. ओके, अवेलेबल. सो व्हॉट डू यू थिंक? काय काय हवं तुमच्याकडे? व्हॉट आर द कंडिशन दॅट शुड बी अवेलेबल बिफोर स्टार्टिंग टेस्टिंग? लेट्स से तुम्हाला आता ऍप्लिकेशन टेस्ट करायचंय, कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असाव्यात? सर रिक्वायरमेंट्स पाहिजे. फुल रिक्वायरमेंट. SRS डॉक्युमेंट. टेस्ट केसेस अवेलेबल और नॉट. Perfect. टेस्ट डेटा. Perfect. Right? A set of conditions. Unit testing passed by developer. Correct. Very good. Build available. Yes, build available. Right? So write down some condition. Write down first conditions. Availability of test environment. Availability of test environment. Supporting necessary hardware, software, and network configuration. सर NW म्हणजे नेटवर्क, हार्डवेअर, सॉफ्टवेअर
नेटवर्क कॉन्फिगरेशन. म्हणजे तुम्हाला टेस्टिंग चालू करायची और टेस्टिंग प्रोसेस चालू करायची और करायचे, तर यू शुड हॅव सपोर्टिंग नेसेसरी सॉफ्टवेअर. हार्डवेअर तुमच्याकडे ते सॉफ्टवेअर आहेत का नाही, तुमच्याकडे हार्डवेअर आहेत की नाही, इनफ तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही, ऑल दीज थिंग्स दॅट शुड बी अवेलेबल बिफोर स्टार्टिंग द टेस्टिंग. ओके, हार्डवेअर इन द सेन्स, लेट्स से तुम्हाला आता तुमचं ऍप्लिकेशन टेस्ट करायचंय अँड इन दॅट ऍप्लिकेशन यू नीड टू परफॉर्म हार्डवेअर कम्पॅटेबिलिटी टेस्टिंग. तुमच्याकडे प्रिंटर पाहिजे किंवा स्कॅनर पाहिजे, सो दॅट हार्डवेअर इज अवेलेबल विथ यू ऑर नॉट. ओके, सो दॅट द कंडिशन. देन सॉफ्टवेअर, लेट्स से तुमच्याकडे डेटाबेस टेस्टिंग तुम्हाला करायचे, देन तुमच्याकडे SQL डेव्हलपर सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल आहे की नाही, दॅट इज सेट ऑफ कंडिशन. ओके, नेटवर्क कॉन्फिगरेशन, इनफ इंटरनेट कनेक्शन और रॅम, तेवढी रॅम in memory, in terms of memory. So all these things, availability of testing environment तुमच्याकडे आहे की नाही, that is one of condition. Okay, then the second condition, write down availability of proper test data. आता तुम्हाला टेस्टिंग करायची आहे एखाद्या ऍप्लिकेशनची, सो यू हॅव राईट सेट ऑफ टेस्ट डेटा ज्याचा यूज करून तुम्ही टेस्टिंग करणार, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, राईट. सो दॅट इज टेस्ट डेटा. व्हॉट डू अंडरस्टँड बाय टेस्ट डेटा? लेट्स से पेटीएम आहे, पेटीएमच्या केसमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑपरेटर्स माहित पाहिजे तरच तुम्ही टेस्ट करू शकता, राईट. सो देन वेगवेगळे प्लॅन्स तुम्हाला माहित हवे, सो दॅट इज टेस्ट डेटा. तुम्हाला सपोज एखादं झिरोदा किंवा ग्रो ऍप वरून तुम्हाला शेअर्स विकत घ्यायचे, तर टेस्ट डेटा, ते शेअर्सची नावं माहित हवी तुम्हाला. ओके, सो तीच जर माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही टेस्टिंग करू शकणार आहात का? टेस्ट डेटा तुमच्याकडे नसेल तर टेस्टिंग करू शकणार आहात तुम्ही? नो सर. युजर नेम, पासवर्ड, that is test data. A client or BA is going to give us that all the details, right? So availability of proper test data. So that one of conditions should be exist or available before starting the testing. Okay, then there are few others like testers are trained and necessary resource available. ज्या प्रॉडक्टची तुम्हाला टेस्टिंग करायची आहे त्याचं थोडं डोमेन नॉलेज टेस्टर्सला असायला हवं, or they should be trained enough, okay, to perform testing. Okay, then requirement should be clearly defined and approved. म्हणजे in terms of SRS document, you should have SRS document which is clearly defined आणि approved, client नी सुद्धा ते approve केले. Then you can start, you will do the SRS analysis, right? Then you will perform the further, you will prepare a test cases, then you will perform further testing. Okay, so requirement should be clearly defined. Okay, then one more condition like टेस्ट डिझाईन अँड डॉक्युमेंटेशन प्लॅन इज रेडी. म्हणजे स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये तुम्हाला मिळतात डॉक्युमेंट, टेस्ट लीड विल प्रिपेअर की रिसोर्स अलोकेशन, जॉब अलोकेशन, कुठल्या कुठल्या टेस्टिंग आपल्याला या स्प्रिंट मध्ये किंवा या ऍप्लिकेशनवर करायच्या, कुठल्या कुठल्या फंक्शनल, नॉन फंक्शनल. ओके, सो टेस्ट डिझाईन अँड डॉक्युमेंटेशन प्लॅन रेडी. ओके, सो दॅट इज वन मोर कंडिशन. ओके, सो व्हॉट इज एंट्री क्रायटेरिया? अगेन अ सेट of condition that should be available or that should be exist before starting any testing process. Okay, तुमच्याकडे डेटा असायला हवा, तुमच्याकडे इनफ इंटरनेट, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेट हे असायला हवेत, देन टेस्ट डेटा असायला हवा, देन तुमचे टेस्टर्स ट्रेन हवेत. ओके, सो दॅट इज एंट्री क्रायटेरिया. ओके, टेल मी वन, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट वन ऑफ टेस्टिंग फेज called as SRS analysis. Let's say तुम्हाला SRS analysis start करायचंय. It is one of process. So what is entry criteria of SRS analysis? Tell me. Sir, Requirements. full requirement More, from the client. more specific. We require SRS document. Correct. SRS document. So tester should have SRS document. त्याच्यानंतरच तो SRS analysis करणार, बरोबर? Yes or no? Yes. तुला SRS analysis करायचंय start. What is entry criteria? What are the condition that should be exist? तुमच्याकडे जर SRS documented नसेल, are you able to do the SRS analysis? By the way, what do you mean by SRS analysis? Study of all the requirements. Correct. Thanks. लक्षात आहे म्हणजे. Okay. So that is entry criteria. Tell me, what is entry criteria of test case execution? What is entry criteria of test case execution? बिल्ड पाहिजे. Design test cases.
करेक्ट. Test case design. टेस्ट केस डिझाईन, तुमच्याकडे टेस्ट केसेस असले पाहिजे, मग 1 by 1 टेस्ट केस तुम्ही एक्झिक्यूट कराल. करेक्ट. तुमच्याकडे टेस्ट डेटा सुद्धा पाहिजे, राईट सेट ऑफ टेस्ट डेटा तुमच्याकडे हवा, राईट, सो दॅट यू कॅन डू द टेस्टिंग. सो दॅट इज एंट्री क्रायटेरिया ऑफ टेस्ट केस एक्झिक्युशन फेज. लाईकवाईज आता टेस्ट केस डिझाईन तुम्हाला करायचे. व्हॉट इज एंट्री क्रायटेरिया? टेस्ट केस डिझाईन. टेस्ट केसेस लिहायचे आहेत तुम्हाला. डॉक्युमेंट प्लॅन, User stories. Yes, user story Expected result. or the complete understanding of all requirement, right? So एक functionality understand झाली तुम्हाला, requirement, SRS analysis तुमचं झालं, then that is entry criteria. SRS analysis, each and every requirement should be clear. That is entry criteria for test case design. Then you will write the navigational statement or you will write the scenarios. Okay, so that is entry criteria. Any question on that? Understood each and everyone? Yes, sir. Okay, we'll move to the टेस्ट डाटा मध्ये येणार का? sorry, बिल्ड हे टेस्ट डाटा मध्ये येणार का? build test data. No, test data is for a specific testing purpose. आपल्याला जे काही टेस्टिंग करणार आहोत त्या टेस्टिंग साठी आपल्याला जो काही डेटा लागणार आहे. आता लेट्स से आय एम शेअरिंग स्क्रीन. एंट्री क्रायटेरियासाठी बिल्ड लागेल ना आपल्याला सर? हा, build is a entry criteria for starting the testing as well, but test data is a different thing and build is different thing. मित्र, हा पॉइंट वाढवू शकतो ना आपण? कुठला पॉइंट वाढू शकतो? बिल्डचा. हा, you should have build. आता test data, so you should have mobile number. That is your test data for testing. You require this operator. जर तुम्हाला ऑपरेटर्स माहित नसतील, so you will not able to select, right? Username, password, the circle or plans. So these test data you should have, right? Valid and invalid. Okay. So that is test data is about. And build is, yes, you receive a build from developer, then and then only you can start with the testing. Yes, that could be one of this condition criteria, entry criteria. Okay. So on similar note, there is a exit criteria. Yes. Can you tell me what is exit criteria? जसं याच्यात a set of condition that should be available or exist or to be met in order to start testing. What about exit criteria? सेट ऑफ कंडिशन हे कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग केलं जाणार ना? No. Can I the set of condition to close the testing process? Correct. Sir, the expected data match with the actual data. Okay. Client condition. Okay. Yes. Client expectation as completed. Correct. Okay. So जशा इथं the set of condition which should be available before start testing process, तसेच exit criteria is the set of condition that should be fulfill before concluding your testing. म्हणजे टेस्टिंग कन्क्लूड म्हणजे टेस्टिंग टास्क एंड करण्याआधी ज्या काही देर आर सम सेट ऑफ कंडिशन दॅट शुड बी फुलफिल्ड, राईट? व्हॉट आर सेट ऑफ कंडिशन? लाईक टेस्टिंग कधी कन्क्लूड कराल तुम्ही? वेन यू विल से की तुमची टेस्टिंग पूर्ण झाली. वेन यू विल से All bugs are resolved. Perfect. All bugs are resolved. What else? All the test cases ज्या तुम्ही लिहिलेत, those are passed or executed. Correct? Yes, sir. Oh? Yes. So the exit criteria is a set of condition that should be fulfilled. म्हणजे पूर्ण. A set of condition that should be fulfilled before completing a testing activity. Right? Write down. ही definition नका लिहू. It's somewhat थोडंसं technical जास्त आहे. So we'll keep it simple. Write down. Exit criteria is a set of condition that should be fulfilled before completion of testing activity. Before completion of testing activities. आता जशा टेस्टिंगच्या एक्झिट क्रायटेरिया आहे और एंट्री क्रायटेरिया आहे तसा डेव्हलपरचा पण असेल और सम अदर फील्डचा पण असेल. बट व्हॉट वी आर फोकसिंग ऑन द टेस्टिंग. अंडरस्टूड?
जशी एंट्री क्रायटेरियाच्या सेट ऑफ कंडिशन आहे दॅट शुड बी अवेलेबल द कंडिशन्स, तशा टेस्टिंग कम्क्लूड करण्याआधी तुमचं कंडिशन फुलफिल झाला पाहिजे. देन यू कॅन से युअर टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज कम्प्लिटेड. ओके, सो राईट डाऊन द कंडिशन्स. ऑल द टेस्ट केसेस हॅव बीन एक्झिक्युटेड. ज्या काही टेस्ट केसेस तुम्ही लिहिल्यात त्या सर्व एक्झिक्यूट आणि पास व्हायला हव्यात. सो दॅट यू कॅन से येस माझी टेस्टिंग आता पूर्ण झाली. राईट डाऊन नेक्स्ट. ऑल द हाय सेव्हरिटी हाय प्रायोरिटी डिफेक्ट्स हॅव बीन फिक्स्ड. जे काही हाय प्रायोरिटी इम्पॉर्टंट डिफेक्ट होते ते सर्वच्या सर्व फिक्स झालेत. दॅट इज वन ऑफ कंडिशन. देन sufficient coverage of requirement and functionality has been achieved. म्हणजे क्लायंटचे जे काही एक्सपेक्टेशन आहे ऍप्लिकेशन कडून, सो त्याचं सफिशियंट कव्हरेज और सफिशियंट टेस्टिंग, all the aspect we have think and all the testing each and every part coverage आपण पूर्ण केलंय ऍप्लिकेशनचं. ओके, सो दॅट इज वन ऑफ कंडिशन. Then one more condition, high risk area identified and has been tested. Okay, future मध्ये जाऊन what will be the critical functionality of that application. So काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो. So high risk area identified and has been tested. म्हणजे let's say in case of Hotstar, in peak hours or in when the matches are there, so खूप जास्त लोक लॉग इन करतील. So that will be that time application could be in high risk. So आपण त्या पॉइंटनी विचार करून मग आपण तेवढी परफॉर्मन्स टेस्टिंग केली का, तेवढे युजर एखाद्या वेळेस लॉग इन केले. सो हाय रिस्क एरिया आयडेंटिफाईड अँड हॅज बीन लॉग इन. तुम्ही सपोज पेमेंट फंक्शनॅलिटी आहे तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, तुम्ही पे करताय. सो इन केस पेटीएम इन केस ऑफ पेमेंट पेज इज गेटिंग लॉक, मग अजून काय दुसरे ऑप्शन्स आहेत का आपल्याकडे. म्हणजे लेट्स से युपीआय पेमेंट आहे तर युपीआय ब्लॉक झाल्यानंतर मग कार्ड पेमेंटनी कस्टमर करू शकतोय का. सो हाय रिस्क एरिया आणि त्याच्यावर सोल्युशन, मग दॅट हॅज बीन आयडेंटिफाईड आणि हॅज बीन टेस्टेड. सो दॅट इज वन ऑफ कंडिशन. So there are these are the set of condition or which should be fulfilled before completion of testing activity. Understood? Any question in entry and exit criteria? No? Can I? Yes, Rakesh. सर मला हे विचारायचं जसं की आपण म्हणजे हाय सिक्युरिटी वगैरे किंवा हे करतोय, जसं क्लायंटची रिक्वायरमेंट असेल ना तिथे, की जसं तुम्ही हॉटस्टारचं एक्झाम्पल दिला आता, की तिथं मल्टिपल युजर्स कनेक्ट होतील त्या ऍप्लिकेशनला, तसं तर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल ना की मला समथिंग एवढे कनेक्ट व्हायला पाहिजे. करेक्ट. आपण तेच चेक करू की एवढे कनेक्ट होत आहेत समथिंग अमाऊंट. बरोबर. थँक्यू. Yes. Okay, so we'll move to the next point, showstopper and blocker defect. Next point, showstopper and blocker defect. This is only the point today we are going to see. Okay. Okay, so what do you think? What is showstopper defect or blocker defect? Any guesses? नावात बघून काय वाटते तुम्हाला? जे पुढचं सगळं टेस्टिंग थांबवतं असा एखादा डिफेक्ट. परफेक्ट. इंग्लिश मध्ये अथर्व, कॅन यू ट्राय? Yes, any defect, any specific defect which causes the whole system testing stoppage. Correct. Okay. Yes. Write down the defect due to which, or you can write showstopper defect or blocker defect is a defect due to which we cannot proceed further testing. We cannot perform further testing. Showstopper or blocker defect is a defect due to which we cannot perform further testing, or we cannot perform further testing, or the testing is halt. Halt म्हणजे पूर्ण ब्लॉक, पॉज. Likewise.
So what do you think? What could be the blocker defect? काय blocker defect असतील? Any function, like let's say Paytm चा example घेतलं. What could be the blocker defect? Perfect. Yes, असा डिफेक्ट. लॉगिनच होत नाहीये तुमचं ऍप्लिकेशनला, लॉगिनच होत नाही तर पुढचं तुम्ही टेस्टिंगच करू शकत नाही. करेक्ट. सो सच अ डिफेक्ट ड्यू टू विच तुम्ही पुढचं काहीच करू शकणार नाहीये. पूर्ण ब्लॉकर आहे. अंटिल डेव्हलपर तो ब्लॉकर डिफेक्ट रिझॉल्व्ह करेल तरच तुम्ही पुढचं एक्झिक्युशन करू शकता. ओके. सो सच अ डिफेक्ट यू नीड टू इन्फॉर्म, हायलाइट इमिजिएटली टू द इच अँड एव्हरी वन इन टू द टीम. म्हणजे फक्त डिफेक्ट रेज करत नाही आपण त्या केसमध्ये, डिफेक्ट रेज करतो, त्याची प्रायोरिटी सेव्हरिटी एकदम हाय असते. अल्सो आपण रेड फ्लॅग और आपण लगेच एक लाईक अलार्म देतो टीमला, म्हणजे इन्क्लुडिंग डेव्हलपर, स्क्रम मास्टर, सगळे तुमचे लीड, ह्यांना लाईक ओरडून ओरडून सांगतो आपण मेल करून की ब्लॉकर डिफेक्ट आय कॅनॉट डू फर्दर टेस्टिंग. ओके. सो इन केस ऑफ शो स्टॉपर और ब्लॉकर डिफेक्ट we used to highlight that immediately through email. Defect raise तर करतोच आपण, but through email we also inform to each and everyone, right? Because तुमचं पुढचं कामच सगळं थांबलंय, तुमची पूर्ण ऍक्टिव्हिटीज ब्लॉक झाली आहे त्याच्यामुळे, त्या डिफेक्टमुळे. ओके. सो डेव्हलपर नीड टू फिक्स immediately these defects, blocker defect. Okay. Now there is one more concept called cosmetic defects. A cosmetic defect. Write down. All low priority and low severity defects called as cosmetic defects. All low severity and low priority defects called as cosmetic defects. Okay. ज्या डिफेक्टची प्रायोरिटी आणि सेव्हरिटी लो आहे. प्रायोरिटी म्हणजे इन द सेन्स ऑफ अर्जन्सी आणि सेव्हरिटी इन द सेन्स ऑफ फंक्शनॅलिटी. ज्या डिफेक्टमुळे फंक्शनॅलिटी कुठे काही ब्रेक होत नाहीये. ओके. सो सच अ डिफेक्ट्स एकदम लो प्रायोरिटी अँड लो सेव्हरिटी कॉल्ड एज कॉस्मेटिक डिफेक्ट्स. ओके. एक्झाम्पल GUI रिलेटेड काही असेल, स्पेलिंग मिस्टेक्स असतील. सो सच अ डिफेक्ट्स, त्या स्पेलिंग मिस्टेकमुळे तुमची कुठली फंक्शनॅलिटी ब्रेक होणार नाहीये. सो सच अ डिफेक्ट कॉल्ड एज कॉस्मेटिक डिफेक्ट. ओके. माय स्क्रीन इज विजिबल? Yes, sir. ओके. सो लेट्स से दिस इज द पेज आणि या पेजवर इथे काहीतरी खाली आहे बी सेफ बी वेलिगंट काहीतरी लिहिलेलं आहे. ओके. तुम्ही व्हिजिट करता काय, हे वाचता का वगैरे का तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन कधी? आता इथे स्पेलिंग मिस्टेक आहे काहीतरी, हे वेलिगंट, हे काय हे डिस्क्लेमर्स वगैरे आहे काय, सपोज हे बी सेफ, ह्याचं एखादं स्पेलिंग वगैरे चुकलं और हे मिसिंग आहे तर ह्याचा फंक्शनॅलिटीवर काय परिणाम होणार आहे का? नो. फंक्शनॅलिटी इन द सेन्स, व्हॉट इज फंक्शनॅलिटी? कोर बिहेवियर आपण. ओके. सो रिचार्ज होत आहे की नाही मोबाईल, याच्यावर काय फरक पडणार नाही. सो सच अ डिफेक्ट्स कॉल्ड एज कॉस्मेटिक डिफेक्ट्स. याचा कस्टमरच्या बिझनेसवर काही परिणाम नाहीये. दॅट्स वाय फ्रॉम कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू ते डिफेक्ट्स पण अर्जंट नाहीये फिक्स करण्यासाठी, म्हणजे प्रायोरिटी त्यांची पण लो आहे. सो सच अ डिफेक्ट्स कॉल्ड एज कॉस्मेटिक डिफेक्ट्स. अंडरस्टूड? Cosmetic defects and showstopper defects. Yes, sir. Okay. Okay, guys. I have planned this much today for the day. Rest topic we'll see tomorrow or day after tomorrow. I'll update you accordingly. Okay.